नमस्कार मंडळी, हे आहे माझं कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा हिरलेवाडीमधील घर तसं मातीचे, मोठे पण सुंदर. आता तसा पडतीला पण एक सांगू, सगळी माणसं मुंबईतून इली ना की अगदी घर कसा गजबजलेला भरलेला वाटता. अगदी धमाल मजा मस्ती होते. अगदी घराभोवतालची झाडं ती पण अगदी आनंदित असतात. पानं फुलं सगळी सुंदर मजेत असतात आणि आनंदित असतात. गणपतीच्या वेळी तर काय बघायलाच नको. एकत्र आरती काय, भजनं काय, मिसळपाव काय, अगदी धमाल म्हणजे धमाल असते. सगळे एकत्र आणि मग काय एकत्रित येऊन मिसळपाव खाणे, ती मजाच काय वेगळी असते हो. घर पूर्ण गजबजलेलं असतं. आणि ही सगळी आठवण, कोकणातली ती लालबुंद माती नेहमी आपल्याला खेचून आणते आपल्या कोकणच्या त्या जुन्या आठवणींकडे. कारण मग पुन्हा ते रिकामी झालेले घर, त्या भिंती, शण्याने सारवलेल्या खोली, रंग मारलेल्या त्या भिंती, गेरूचा कलर मारलेला त्या पूर्ण भिंती सगळ्या आठवण काढत असतात. सगळा शुकशुकाट असतो. कारण आता त्याच गजबजलेली घरं, गजबजलेले वाडे. मंडळी, पूर्वीच्या काळी आपली कोकणातील घरं अर्थात वाडे, गावातली जुनी घरं अगदी घरातल्या माणसांनी अगदी गजबजून असायची. पण आज फक्त राहिल्या आहेत मोकळ्या भिंती आणि त्या जुन्या आठवणी. अशाच आठवणींचं सुंदर गाठोडं तुमच्यासमोर पुस्तक रूपी घेऊन येत आहेत. ते म्हणजेच सन्माननीय खलिदा शेख मॅडम लिखित दीर्घकथा ओसाडवाडा. मंडळी, या दीर्घकथेला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे आणि बरेच काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. तर मी देखील हे पुस्तक घेतलेलं आहे. तुम्ही देखील घ्या आणि पुन्हा आपल्या त्या जुन्या आठवणी, सुंदर अशा जुन्या आठवणी, कोकणातल्या गोष्टी ज्या की पुन्हा होणे नाही. आणि मुख्य म्हणजे यात आमच्या आचरे गावची माहितीसुद्धा दिलेली असा. यासाठी पुस्तक नक्कीच घ्या आणि नक्कीच वाचा. डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओखाली दिलेले आहेत. कारण ही ओढ आहे कोकणातल्या लालबुंद मातीची आणि माझी माणसं पुन्हा एकदा माझ्या कुशीत हसू खेळू घेतली, पुन्हा ती धमाल मस्ती करतली, अशा आठवणीत असलेल्या सुंदर ओसाडवाड्यांची. धन्यवाद.